नमस्कार। खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्याच्या पेसा क्षेत्रामध्ये अतिशय दयनीय अशी अवस्था आहे पाण्याची। कारण पेसा क्षेत्रामध्ये सगळीकडे डोंगर दऱ्यांमध्ये वसलेली सगळी ट्रायबलची गावं आहेत। आज आपण प्रत्यक्षात पाहत आहे मांडव्यासारख्या गावामध्ये पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडतो, सगळा वाहून जातो। जर ते अडवलं, मोठी योजना शासनाने केली तर अनेक वर्षापासून अनेक मंत्री या ठिकाणी येऊन गेले। 2014ला स्वर्गीय मधुकरराव पिचड आले होते, कारण पिचड साहेबांनी अकोले तालुक्यामध्ये अनेक MI टँक सारखी धरणं बांधली आणि त्याच धर्तीवरती इथे सुद्धा बांधावं आणि ह्या मागणीसाठी कोपरे मांडवे आणि तालुक्यातील अनेक कार्यकर्ते लोक सातत्याने पाठपुरावा करतायत की MI टँक कोपरे मांडवे परिसरामध्ये झाला पाहिजे आणि या लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला पाहिजे, पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे, यासाठी सातत्याने आवाहन करतात। आता जिल्हा परिषद सदस्य सोनाबाई दाभाडे यांनी आता स्पष्ट सांगितलंय की अजून 15 दिवस आम्हाला या विभागाचे खासदार अमोलजी कोल्हे साहेब आणि माजी आमदार अतुलजी बेनके साहेब यांनी शब्द दिलाय की आपण पालकमंत्र्यांशी चर्चा करू आणि त्याच्यातून काय आउटपुट निघतंय त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ। म्हणून अजून आम्ही 15 दिवस खऱ्या अर्थानं थांबलोय, नाहीतर अन्यथा आम्हाला संघर्ष करून नगर कल्याण हवे हा बंद करावा लागेल। कारण सातत्याने आम्ही जन्माला आल्यापासूनही तेच हाल स्वीकारतोय, आजही तीच परिस्थिती आहे। कित्येक पिढ्या आमच्या गेल्या पण आम्हाला पाणी मिळालं नाही। तर पेसा क्षेत्रामध्ये आदिवासी भागामध्ये पाण्याच्या ज्या जलजीवनच्या वगैरे योजना आल्या, अक्षरशः घर रिकामा नळ अशी परिस्थिती झालेली आहे। आज पाणीच नाही, सोर्सच नाही पाण्याचा आणि जलजीवन करायचं कुठून पाणी मिळणार लोकांना आणि कधी लोकांचे प्रश्न सुटणार हा गंभीर प्रश्न आहे। माझी विनंती आहे शासनाला की जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सगळ्या जलजीवनच्या योजना असतील किंवा धरणांमधून त्यांना पाण्याची योजना पूर्ण करून द्याव्यात, तरच तो आदिवासी भाग आमचा सुखी होईल, सुजलम होईल अशी विनंती आहे शासनाला माझी। नमस्कार, मी या गावचाच रहिवासी आहे, पण मला वाटतं मला जसं आठवत आहे आज मी 75चा वय आहे माझं आणि जसं आठवत आहे तसं ह्या मार्च, एप्रिल, मे, जून ह्या 4 महिन्यामध्ये ह्या चारही गावांच्या वाड्या वस्त्यांना कधीच पाणी मिळत नाही आणि येतं काहीच नाही। तुम्ही जर ह्या बरोबरच्या खाली गेले, गुडघ्याच्या वाडीकडे गेले तर त्या वस्त्यांना पाणी भेटत नाही आणि हे आज आमची मुलं आता पुढे काय करणार, याच्यामुळं आमच्याकडे कोण राहायला मागत नाही। आज आम्ही मुंबईहून आलेलो आहे बघा, ही मुलगी आमची इथं पाण्यासाठी आलेली आहे, ती बघा दुसरी एक होती ती मुलगी आमचीच आहे, मुंबईहून आलेली आहे। पण मुंबईहून आलं तर इथं पाणी भरायला आणि पाणीच नसतं, त्याच्यामुळं फार परेशान होते आम्ही। आज आम्ही कसं राहायचं आमच्या गावामध्ये, माणूस काय हवा पाणी बदलायला येतो पण इथं पाणीच नसतं तर कोण येणार हो। आज माझ्या गावची मंडळी कसे का होईना दिवस काढतात, ज्या काही आता ह्या आमच्या जिल्हा परिषदेचे कार्यक्रम हे सरपंच आहेत, माजी सरपंच आहेत, पोलीस पाटील आहे, आमच्या सर्व मुलाबाळांना सर्व बायांना त्रास होतो। आज त्यांनी सकाळी उठायचं, कामावरती जायचं बनकर फाट्यावर आणि तिथून रात्री त्यावेळी हा प्रकार नसतो पाण्याचा, हे टँकर येऊन जातात आणि मग ह्या बायांनी काय करायचं, ते जे काय भरतात ते भरतात, निव्वळ पाणी पिण्यापुरते एक बालदी करून तरी आणतात, कोणाकोणाही मागून घेतात। पण ही परिस्थिती आमच्यावर कधी दूर होईल ही महत्त्वाची प्रश्न आहे। नदीला पाणी एवढं पावसाळ्यात असतं का विचारू नका तुम्ही। बघा त्या केट्या बांधून ठेवल्या 2-3, फुकट पैसे सरकारचं जाते। आता हे किती वर्ष टँकर आणणार तुम्ही आम्हाला, किती वर्ष तुम्ही आमचे सरकारी पैसा घालवणार, ते एकदाच काहीतरी विचार करा आणि MI टँक इथं झालंच पाहिजे तरच आमची सुखात दिवस काढू, नाहीतर ह्या गावाला आम्हाला सोडण्याशिवाय पर्याय नाही।